नमस्कार. तर आज आहे ना मी मस्त ताजी आणि हिरवीगार अशी ना सुक्की मेथीची भाजी बनवणार आहे. आणि ही मेथीची भाजी ना अगदी कमीत कमी साहित्यात अगदी मस्त छान अशी वेगळ्या चवीची बनवून तयार होते. बऱ्याचदा ना मेथीची भाजी ही थोडीशी कडवट लागते, त्याच्यामुळं बरेचसे जण हे खायला टाळाटाळ करतात. पण अशा पद्धतीने करून पहा, खूप छान मस्त अशी चवीला लागते, कडवट लागणार नाही, अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि अगदी कमीत कमी वेळेत आणि साहित्यामध्ये आपली छान अशी भाजी बनवून तयार होते. तर पहा, इथे मी मेथीची भाजी बनवण्याकरिता सगळ्यात आधी ना एक जुडी मी इथं मेथीची भाजी घेतलेली आहे आणि तिला अशा पद्धतीने निवडून घेतलेली आहे. आता ही मेथीची भाजी घेताना इथं मी जे कवळे देठं असतात ना, ते सुद्धा मी इथं वापरलेले आहेत. तर पहा, पूर्ण भाजी निवडून अशा पद्धतीची आपली इथं तयार झालेली आहे आणि ही भाजी आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून काढायची, म्हणजे थोडीफार याला माती वगैरे लागली असती तर ते पूर्णपणे निघून जाते. तर इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तर तेल आहे ना, मी इथं अगदी कमीत कमी तेलामध्ये आपण ही छान अशी भाजी बनवणार आहेत. तर त्याच्यामध्ये 1 चमचाभर जिरं आणि सोबतच इथं आपण तिखटाप्रमाणे मिरची टाकते मी, हिरवी मिरची. तर 2-3 मिरच्या आहे ना, इथे मी बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत आणि सोबतच याच्यामध्ये ना ठेचून घेतलेला लसूण घेतलेला आहे मी. तर 10-12 लसूणच्या पाकळ्या अशा प्रकारे ना थोड्या जाडसर ठेचून घ्यायचं आहे. तर हिरवी मिरची ही चिरून घ्या आणि लसूण ठेचून. तर अशा पद्धतीचं छान असं मस्त आपल्याला इथं ह्या भाजीसाठी फोडणी लागणार आहे. तर ती सुद्धा छान आपल्याला हे तेलामध्ये मस्त अशी परतून घ्यायची आहे. आणि पहा, आपल्याला लसूण आणि जी काही मिरची तर ती छान मस्त अशी परतून झालेली आहे. आता धुवून घेतलेली भाजी याच्यामध्ये टाकून घेते मी. तर स्वच्छ अशी आपल्याला मस्त ही भाजी धुवून घ्यायची आणि ताजी-ताजी भाजी असल्यामुळे ना ही भाजी चवीला आणखीनच खूप छान लागते. तर अशा पद्धतीने करून पहा, अजिबात तुमच्या भाजीला कडवटपणा येणार नाही आणि जे काही कोणी मेथीची भाजी आवडत नसेल ते सुद्धा आवडीने खातील. खूप छान मस्त अशी चवीची बनवून तयार होते. तर आता पहा, दिसायला तुम्हाला कढईभर आपली ही भाजी दिसेल, पण जसजशी ही भाजी शिजत जाईल ना तशी पूर्ण अगदी कमी होऊन जाईल. तर थोडीशी शिजत आली ना तर तेव्हाच मी याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे. कारण की ही भाजी दिसायला आहे ना अगदी कढईभर दिसत होते आणि पहा, इथं थोडीशी शिजून झाल्यावर खूप सारी कमी झालेली आहे. अजून ही भाजी कमी होईल. तर हे बघा, अशा पद्धतीने थोडीशी कमी झाली का व्यवस्थित आपल्याला मिठाचा अंदाजसुद्धा येतो. तेव्हाच आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर आहे ना अजून ह्या भाजीला आहे ना पाणी सुटतं. पहा, अशा प्रकारे पाहू शकतात तुम्ही. आणि आधीच जर मीठ टाकलं ना तरीसुद्धा खूप सारं आपल्या ह्या मेथीच्या भाजीला आहे ना पाणी सुटतं. त्याच्यामुळं आहे ना अशा पद्धतीची भाजी कमी झाली ना किंवा पूर्णपणे भाजी व्यवस्थित अशी शिजत आली तेव्हाच आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर पहा, अशा प्रकारे छान असं मस्त मी झाकून वगैरे नाही, नुसतं अशीच 5 मिनटं ही भाजी छान शिजवून घेणार कमी गॅसवर. तर आपली ही मेथीची भाजी अगदीच कवळी असल्यामुळे ना पटकन अशी शिजून होते. झाकून शिजवायची अजिबात गरज लागत नाही. तर पहा, इथे मी ना 2 चमचे भरून आहे ना जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. तर शेंगदाणे भाजून घेतले होते मी. तर व्यवस्थित आपल्याला मस्त टाकून घ्यायचं आहे आणि छान अशा सगळ्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. छान अशी मस्त ही भाजी लागते आणि शेंगदाण्याचं कूट असल्यामुळे ही भाजीला ना अजिबात कडवटपणासुद्धा लागणार नाही. खूप छान मस्त अशी चवीला लागते. तर आपली इथे ना पूर्णपणे भाजी मस्त अशी शिजून झालेली आहे. तर पहा, ही भाजी आपल्याला बनवायला जास्त वेळसुद्धा लागलेला नाही आहे आणि जास्तीचं कुठलंही साहित्यसुद्धा आपल्याला लागलेलं नाही आहे. जे आपण नेहमी भाज्यांमध्ये वापरतो तेवढंच साहित्य लागलेलं आहे. अगदी कमीत कमी साहित्यात किंवा कमीत कमी वेळेमध्ये छान अशी मस्त आपली इथं मेथीची सुक्की भाजी बनवून झालेली आहे. तर मेथीचे आपण भरपूर वेगवेगळे प्रकार बनवत असतो. पण अशा पद्धतीने छान अशी अगदी 5 मिनिटात बनवणारी ही भाजी आपण छान इथं बनवून तयार झालेली आहे. तर पहा, अजिबात कडवट लागणार नाही. खूप छान मस्त अशी चवीला लागते. तर ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकतात किंवा ऑफिसचा टिफिन असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकतात. खूप छान मस्त आवडीने खातील, म्हणजे ज्यांना मेथी आवडत नाही ते सुद्धा मस्त ही भाजी आवडीने खातील. तर ही भाजी तुम्ही पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा छान लागते ही भाजी. अगदी मस्त अशी आपली मेथीची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा.
जर का तुम्हाला माझी ही मेथीची भाजी आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.